चांगलं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं आहे. टाळ्यांचा गजर असू द्या. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक या सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला. हलक्या हाताने चांगला माइंड सेट आहे. चांगला चेंडूला ढकललाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आहे प्रतीक यांच्याकडून. एक धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. आपलं वैयक्तिक खातं ओपन करताना दिसतोय मिस्टर प्रज्वल आणि प्रणय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचे सामने आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चांगलं निसर्गाच्या सानिध्यामध्ये रंगलेलं हे मैदान, सुसज्ज मैदान. सपाटीकरण पहा मैदानाच्या चारही बाजूने, प्रत्येक बाजूला सपाटीकरण व्यवस्थितपणे आहे. त्याच्यामुळे क्रिकेट खेळताना कुठलाही खेळाडू दुखापत होणार नाही आहे. कारण जेव्हा तुमचं सपाट मैदान तुम्ही खेळताय या दरम्यान बॅकफुटवर जाऊन चांगला शॉट एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चेंडूला ढकललाय. एक धाव परिपूर्ण होते. दोन्ही फलंदाज पहिल्याच दोन्ही चेंडूवर एक एक सिंगल घेतात. आपलं खातं ओपन करतात. 2 चेंडू 2 धावा फलकावरती लागल्या जातात. बावडा आणि झंझावात सावराई या 2 संघांमध्ये चांगलेला हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला दिवस आजच्या या स्पर्धेचा. उद्याचा दिवस शेवटचा अंतिम दिवस असणार. रविवारचा दिवस. बऱ्याच ठिकाणी क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. त्याच्यामुळे कदाचित थोडंसं प्रेक्षक वर्ग इथे दिसतंय. मात्र उद्या रविवार आहे. पुढील बॉल हलक्या हाताने ढकललाय. फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातो डीप मिडविकेट ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. परंतु तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मधोमध चांगली भागीदारी पाहायला मिळते त्या धाव संख्येमध्ये. 2 धावा मिळतात. धावसंख्येत थोडासा होतोय फरक. 3 चेंडू आणि 4 धावा. चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी, चांगली संयमित फलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते. दोन्ही संघाकडून चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट फाईन ठिकाणून डीप फाईन मध्ये. 1 धाव परिपूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि बघता बघता हा ना करता करता इथे 3 धावा या परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्येत होतोय थोडासा बदल. धावा होतात त्या तिहेरीने जाऊन पोहोचतात त्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. 7 धावा फलकावरती लागल्या जातात. संयमित खेळी पाहायला मिळते आहेत. माइंड सेट आहेत. कारण पहिला गोलंदाज पाहिला तर प्रशांत याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. भेदक गोलंदाजीचं पृथक्करण तो दाखवतोय. त्याच्यामुळे त्याला सन्मान दिला जात आहे. जास्तीत जास्त जे फटके आहेत ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. कुठलाही हवाई फायर सध्या आपल्याला दिसत नाही. हे माइंड सेट आहे की प्रत्येक चेंडू मला धाव घ्यायची आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट होतोय सक्सेसफुल. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. बघा हेच तुम्हाला मैदानाच्या दाखवायचं असेल. जिथे रिक्त जागा आहे त्या जागी खेळा. तुम्हाला धावा मिळतीलच. ओळखलं की जो पॉईंटचा एरिया होता डीप मधला तिथे कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. एक शॉर्ट पॉईंट जरूर ठेवलेला गेलाय. त्याच्या मागोमाग जर पाहिलं तर ऑफ साईडला फक्त डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि लॉंग ऑफ आहे. म्हणजे पूर्ण एरिया तो रिक्त आहे. पुढील बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढाय. चेंडू येतोय लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? कारण प्रतीक आहे तोपर्यंत चांगलं क्षेत्र. कारण एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिस्टर प्रतीक राऊत. 1 धाव मिळते. धावसंख्येत थोडासा फरक होतोय. पहिल्या षटकात इथे खेळ संपला जातोय. कुठलाही विकेट न जाता 12 धावा. चांगली सुरुवात आहे. ज्या सुरुवातीची गरज होती बावडा संघाला टॉस हरल्यानंतर तर ती सुरुवात मिळालेली आहे. अजून येणार 2 षटक आहेत. अजून किती धावा येतात पाहूया. तत्पूर्वी ऐकूया आपण एक संगीतमय वातावरण निर्माण करूया. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. मिस्टर दीपेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत त्या बिनबाद 12 धावा. प्रणय आणि प्रज्वल ही जोडी मैदानाच्या आत. सुरेख ब्लॉकर मध्ये जोरदार अपील चढ आहे. पाहूया मात्र पंच आपल्या जागेतून हटलेत. लेग पाहिजे. बॅटचं इनर एज हलकासा एज लागलेला आहे. दर्शन लगेच
अपील जोरदार होती, मात्र चेंडू हा बॅटला अगोदर स्पर्श केलेला होता. ओळखलाय, न्याहाळाय आणि लगेच आपले संकेत दिलेत. एक धाव मिळते. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होतात त्या एकूण 13 धावा. 3 षटकांच्या मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बावडा आणि झंझावात सावरा या दोन संघामध्ये चाललेला हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. वसंत सृष्टी चषक 2023 आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुढील बॉल बघा, ओळखलाय की ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. ऑफस्टॉप अजून थोडासा हटून खेळण्याचा प्रयत्न होता. त्याला फॉलो केलाय आणि त्याच्या अंगाचा वेध घेत त्यालाच फॉलो करत बॅट्समॅनला फॉलो करत हा चेंडू टाकला. किती चांगला माइंडसेट आहे. हीच एक चांगल्या गोलंदाजी उत्तम निशाणी असते, क्वालिटी असते, ती दाखवली आहे या गोलंदाजाने. गोलंदाज आपण तो पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दिसतात दीपेश. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 13 धावा आहेत 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढील बॉल ऑन साईडला हलक्या हाताने खेळून गेला. चेंडू जातो या डीप मिड विकेट ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट केला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होतात त्या 15, कमीत कमी 30 पर्यंत पोहोचावं लागेल. कारण मागील मॅच देखील पाहिला होता, कमी धावसंख्येत होता, मात्र इंटरेस्टिंग झालं. शेवटच्या षटकामध्ये हा सामना गेला होता आणि दुसऱ्या फेरीकडे तुम्ही वाटचाल करत एक एक मॅच तुम्ही जिंकलात. म्हणजे एक एक संघाला हरून तुमचा जो आत्मविश्वास आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमची जी खेळी आहे ती तुमची उंचावलेली आहे. तुम्ही एक चांगलं प्रदर्शन करून या स्टेज पर्यंत आलात. पुढील बॉल असेल. यावेळेला फटका चांगला आहे, मात्र चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, त्याच्यामुळेच हा आपण पाहतो की झेल स्वरूपात फलंदाज होतो बाद. प्रज्वल मैदानाच्या बाहेर येतोय. त्याची जागा घेण्यासाठी गेला मॅचचा जो हिरो मिस्टर विपुल विपुल जातो मैदानाच्या आत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळाला. तीच जर्सी घालून मैदानाच्या आत गेला आणि तेच प्रदर्शन सध्या त्यांच्या संघाला आवश्यक असेल, गरजेचं असेल की त्याच पद्धतीने त्याने खेळावं. पाहूया मात्र नवीन मॅच प्रत्येक खेळाडूसाठी एक नवीन संघर्ष घेऊन येत आहे. कारण कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग असेल तरी मात्र जेव्हा तुम्ही मैदानाच्या आत उतराल तेव्हा तुमचा जो खेळ आहे तो दिसला पाहिजे. तो कागदावर किती स्ट्रॉंग असला तरी सुद्धा तुम्हाला मैदानाच्या आत तो प्रात्यक्षिकपणे तुम्हाला दाखवावा लागेल, तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये पुढे जाल. विपुल सध्या आहे, कॉन्फिडन्स आहे, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पाहूया विपुल काय करतोय आणि दीपेश त्याला थांबवण्यासाठी काय प्रयत्न करतोय. सध्या विचार केला षटकाचा तर 1.4 म्हणजे या षटकातील फक्त 2 चेंडू शेष आहेत. धावा आहेत त्या 15 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. दोन संघ बावडा आणि झंझावात सावरा यामध्ये चाललेलं आहे क्रिकेटचं द्वंद्व. चेंडू आणि फळी मधला हा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख सुरेख अप्रतिम लाईन चेंडू. असं वाटलं विपुलला की हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होईल, बाहेर निघाला जाईल, वळला जाईल. तसं काही घडलं नाही. चेंडू आत वळला जातोय, सरळ निघून येतोय. किपरच्या हातामध्ये कुठलीही धाव नाहीये. बघा हीच वापसी केली. मी म्हटलं की दीपेश चांगला गोलंदाज आहे, त्याने दाखवून दिलंय की हम भी कुछ कम नाहीये. माझ्यात तो दमखम आहे, माझ्याकडे ती व्हेरिएशन आहे, माझ्याकडे ती क्वालिटी आहे, त्यांनी दाखवून दिलंय. शेवटचा बॉल या षटकातील नाही. यावेळेला थोडासा बॅकफुट जाऊन खेळून काढला. चेंडू जातोय ऑन साईडला. स्क्वेअर लेग पट्ट्याचा तो क्षेत्ररक्षक आहे डीप मधला. चेंडूला कलेक्ट करीपर्यंत संधी आहे. 2 धावा आणि ती पाहता पाहता इथे काय घडलंय तर चेंडू आता सापडत नाही आणि इथे 3 धावा परिपूर्ण होत आहेत. 3 धावा मिळतात आणि पंच आम्हाला दर्शवतात की वन शॉट म्हणजे एकूण 2च धावा गणल्या जातील. 2 षटकात इथे खेळ संपला जाईल. 17 धावा फलकावरती लागल्या जातात. मैदानात जाते पाणी आणि घेऊया मधुर मधुर गाणी. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली पैकी 2च धावा या गणल्या जातील. एकूण 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर झाल्या आहेत. मैदानाच्या पाण्याची व्यवस्था इथे केली जाते. शेवटचं षटक कोण हाताळेल? कदाचित स्वतः परेश राऊत आपल्याला दिसतील का? धावा आल्यानंतर टार्गेट काय असेल? टार्गेट सेट करण्यासाठी मात्र इथे प्रयत्न केला जाईल. बावडा संघाच्या फलंदाजाकडून 2 फलंदाज प्रणय आणि विपुल ही जोडी मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन मिस्टर राकेश याच्या हातामध्ये तो चेंडू दिलेला आहे. त्याच्यावर तो विश्वास कप्तान परेश राऊत याने दाखवलेला आहे की तू चांगली गोलंदाजी करू शकतोय. आणि आपल्या संघासाठी पाहूया तो चांगली गोलंदाजी करतोय का की बावडा संघाकडून विपुल आहे आणि विपुल नंतर प्रणय हा मैदानाच्या आत आहे जो ओपनिंगला गेलेला प्लेयर आहे. त्याचे धावा जर आपण पाहिल्या तर 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 6 धावसंख्येवरती तो खेळतोय.
विपुलची बॅटिंग पाहिली तर 2 चेंडूचा त्याने सामोरं गेलाय आणि 2 चेंडूमध्ये त्याने 2 धावा या बनवलेत. आता हा स्ट्राईक रेट, आता या धावा तुम्हाला वाढवाव्या लागतील कारण धावसंख्येचा आपण विचार केला, धावफलकाचा विचार केला तर तिथे आहेत 1 गडी बाद 17. शेवटच्या षटकाचा इथे खेळ शेष आहे. दुसऱ्या पैकी पहिला मॅच इथे रंगतोय तो या 2 संघामध्ये. 2 संघाचा विचार केला तर एका बाजूला बावडा हा संघ फलंदाजी करतोय आणि त्यांना रोखण्यासाठी झंझावात सावराई हा संघ मैदानाच्या फिल्डिंग करताना आपण पाहतोय. सुरेख फटका मारलाय इथे पाहतोय आपण. डी पेक्षा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. परंतु 2 धावा या रोखू शकणार नाही. 2 धावेने थोडासा फरक पडलाय. धावसंख्येमध्ये धावा होत आहेत त्या 1 गडी बाद 19. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. विपुलच्या हातामध्ये ती बॅट आहे, त्याच्या अंगामध्ये तो गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताबचा टी शर्ट परिधान करून तो मैदानाच्या आत आहे. तोच खेळ, कारण गेल्या मॅचमध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या. आपल्या संघाला जेव्हा गरज होती तेव्हा धावा बनवल्या. यावेळी देखील त्याच्या संघाला धावांची गरज आहे, त्या रनची गरज आहे, त्या एका मोठ्या टार्गेटची गरज आहे. ते टार्गेट इथे सेट केलं जाईल का? बऱ्याचशा अशा अपेक्षांचं वादळ सध्या मैदानाच्या आत आहे, मैदानाच्या बाहेर देखील आहे. जे सर्व समर्थक आहेत बावडा संघाचे, समर्थक आहेत झंझावात सावराई संघाचे, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न की किती धावापर्यंत टार्गेट जाईल, किती धावापर्यंत आपल्याला रोखण्यात यश मिळेल आणि बावडा संघ की किती धावापर्यंत टार्गेट दिलं जाईल. पुढील बॉल विपुल सज्ज आहे. लोअर फुल टॉस ऑन साईडला डिफेक्शन कव्हर नाही ते स्क्वेअर लेग बॉडीच्या दिशेने. परंतु पुन्हा एकदा पहा चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येला थोडासा आकार येतोय. धावा होतात ते एकूण 21 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे. ऑन साईडचा आपण विचार करतो धावा रोखण्यासाठी एक डीप एक स्क्वेअर लेग ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन रिक्त आहे. त्यानंतर लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये काय आणि एक डीप पेक्षा कव्हर, हे 5 अतिरिक्त खेळाडू आपल्याला मैदानाच्या बाहेर दिसत आहेत. ऑन साईडला इथे काऊ करून ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. सरळ त्याच्या हातामध्ये जातोय विपुलचा झेल. चला तर जास्त काही करू शकला नाही. गेल्या मॅच मध्ये चांगल्या धावा जमवल्या होत्या, मात्र याच सामन्यामध्ये मी म्हटलं की प्रत्येक मॅच प्रत्येक खेळासाठी एक नवीन संघर्ष घेऊन येत आहे. कारण आपल्याला फक्त 99% आपले प्रयत्न द्यावे, 1% फक्त देवावर म्हणजे नशिबावर आपल्याला टाकावं लागतंय. नवीन फलंदाज जातोय राहुल. सिद्धेश मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश आणि त्याच्यासोबत प्रणय आहे. विपुल प्रयत्न तर केले होते, प्रयत्न थोडेसे कमी पडले कारण ऑन साईड आपण विचार केला तर थोडासा हवेचा वेग जर आपण पाहिला तर ऑफ साईड आहे. कदाचित डावखुऱ्या फलंदाजासाठी थोडंसं बेनिफिट आहे. धावसंख्येचा विचार सध्या आपण पाहतोय 21 धावा, 2 गडी बाद 2.3 म्हणजे 3 चेंडूंचा खेळ शेष. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. जो विश्वास कप्तान परेश राऊत याने गोलंदाज राकेशवर दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल असेल राकेश. रिव्हर्स अटेम्प्ट आणि सक्सेसफुल होताना दिसतोय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन, त्यासाठी प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. ऑफ साईड ऑन साईड दोन्ही साईडला मात्र बांधून ठेवलं गेलंय. कुठलीही चौकार षटकार मारण्यासाठी मुभा दिली जात नाहीये. त्याचाच मुळे सध्या धावफलक आपण पाहतोय की फक्त आणि फक्त 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू फक्त शेष आहेत पहिल्या डावामधील. सेकंड इनिंगचा पडावातील आपण पाहतोय या 2 संघामध्ये मॅच सुरू आहे. एका बाजूला बावडा आहे आणि एका बाजूला झंझावात सावराई हा संघ आहे. पुढील मॅच कुठल्या संघामध्ये होणार आहे नक्कीच आमचे स्कोरर आहेत आम्हाला दर्शवतील. सेकंड राऊंडचा सेकंड मॅच. लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळून काढला. चेस खूप लांब लचक आहे, परंतु ती लांब लचक चेस इथे पूर्ण केली जाते. चेंडूला अडवण्यात यश आलेलं आहे. मिळतात पुन्हा एकदा 2 धावा आणि धावसंख्या धावून पोहोचली या दुहेरीने 24 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावामधून. कमीत कमी 30 धावापर्यंत रोखण्याचा जो निर्धार होता तो निर्धार इथे कुठे सार्थ होताना दिसतोय. शेवटचा बॉल काय सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार की विकेट की डॉट, बरेचसे प्रश्नचिन्ह आहेत. काहीतरी होणार आहे, पण जे काही घडेल, जर चौकार षटकार आला तर बावडा संघाच्या बाजूने चांगलं होईल. सिंगल डबल आली तर कदाचित सावराई संघाला देखील चांगला बेनिफिट असेल की त्याने मात्र कमीत कमी धावापर्यंत या संघाला रोखलंय.
नाही येतोय तो फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू डॉट चेंडू कुठलीही धाव नाही. पहिला डाव संपतोय 24 वर 25 धावांचं लक्ष असण्यात येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये झंझावत सावराई संघाला काय बावडा संघ हे टार्गेट चेस थांबवेल, काय झंझावत संघ हे टार्गेट चेस करेल. प्रश्नचिन्ह आहे आमच्यासाठी, प्रश्नचिन्ह आहे दोन्ही संघांच्या प्रतिनिधीसाठी, सपोर्टर्ससाठी. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हरेल तत्पूर्वी आम्ही जातोय नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीकडे. नंतर बोलूया आपण डीजे कडे. मी विनंती करतो नंडोरे ए आणि असंगाव ए च्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रितेश चुरी आमचे भाऊजी टॉस साठी यायचं आहे. चला प्रीतीजी, तुमचा आवाज आम्ही ऐकला होता अगोदर दुपारच्या सत्रामध्ये आणि तुम्हालाच आम्ही या सामन्यासाठी आमंत्रित करतोय. जो मॅच सध्या आपण पाहणार आहोत आसनगाव आणि नंडोरे या दोन संघामध्ये 25 धावांचं लक्ष समोर आहे. जो पण टॉस कडे वाटचाल केली जाईल. डीजेला आपण एक छोटीशी संधी देऊया. डीजे वादक एक संगीतमय वातावरण निर्माण करा आणि नंतर बोलूया आपण टॉस कडे. राजू पाटील आला नवास, राजे साहेबाने राजू पाटील. नंडोरे ए संघाचा कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला आसनगाव संघाचा कर्णधार आलेला आहे आणि तिथे दुसरा संघ आहे नंडोरे. चला आलेले आहेत व्यासपीठा समोर प्रितेश चुरी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत या सेकंड राऊंडचा सेकंड मॅच. तिथे जॉईन आहेत मिस्टर हर्षल त्यांचे मनोगत घेण्यासाठी. ओव्हर टू मिस्टर हर्षल. नंडोरे ए चा कॉल असेल. नंडोरे ए संघाने नाणेफेक जिंकली आहे, त्यांचा काय निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय टार्गेट पर्यंत तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील? 3 ओव्हरच्या षटकामध्ये आम्ही 25 ते 28 धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. आणि तुमचं काय टार्गेट आहे? किती धावा तुम्ही स्कोरबोर्डवर लावण्याचा प्रयत्न करतील? 35 ते 40 धाव संख्या. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चला टॉस झालेला आहे. कुठला संघ टॉस जिंकलाय? नंडोरे संघ टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आपण बोलूया या पहिल्या जो सेकंड राऊंडचा पहिला मॅच आहे. 25 धावांचं लक्ष समोर घेऊन दोन सलामीर मैदानाच्या आत दिसतात. एका बाजूला परेश राऊत, एका बाजूला प्रतीक राऊत. आणि गोलंदाजी मार्कचा विचार आपण केला तर पहिले षटक ज्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी त्या 25 धावा रोखण्यासाठी दिलेली आहे मिस्टर राहुल. जर्सी नंबर 30 आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुलने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. पाहूया या महत्वाच्या मॅच मध्ये तो काय करतोय, कशा प्रकारे चेंडू त्याचे पडतात आणि त्याचा सामोरा जाण्यासाठी दोन सलामीर मैदानाच्या आत आहेत परेश आणि प्रतीक. तर आपण पाहतो की प्रतीक हा स्ट्राईक एंडवर आहे आणि परेश राऊत आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंड कडे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक आम्हाला दिसतोय तो स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या जवळपास. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे चौकार षटकार रोखण्यासाठी, तो आहे मिड विकेटला. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आहे तो आपण पाहतो की मिडॉन या क्षेत्रामध्ये आहे. ऑफ साईडचा विचार केला तर लॉंगावर थोडासा वाईट ठेवण्यात आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील थोडासा वाईट अडवण्यात आलेला आहे. तर हे 5 क्षेत्ररक्षक मैदानाच्या या 30 या सर्कलच्या बाहेर दिसतात. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल या महत्वाच्या मॅच मध्ये, कारण जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवेल आणि जो हरेल त्याला मात्र संध्याकाळच्या सत्रापर्यंत फक्त प्रेक्षक बनून
या स्पर्धेचा आनंद घ्यावा लागेल. प्रतीक आणि परेश ही जोडी मैदानाच्या आत. राहुल करतो सुरुवात. गोलंदाजीला लक्ष आहे ते 25 धावांचं. ही महत्वाची मॅच दोन संघामध्ये रंगली आहे. एका बाजूला झंझावात सावराई आहे आणि एका बाजूला बावडा हा संघ आहे. पहिला बॉल असेल राहुलचा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला. एक संधी आहे झेलची ती करण्याची. संधी गमावली गेली आहे. संधी गमावली गेली आहे. एक मोठी संधी होती प्रतीक राऊतला बाद करण्याची. हा महत्वाचा विकेट होता. मॅच विनिंग प्लेअर चा झेल इथे सोडला गेलाय. हा झेल किती महत्वाचा असेल. येणारी काळ, येणारी षटकं, येणारे चेंडू आपल्याला दर्शवतील. पुढील बॉल आता खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर राहुलच्या जाळ्यात थोडस अडकवलं होतं, फसवलं होतं. मोठा फटका खेळण्यासाठी मजबूर केलं होतं आणि झेल देखील आला होता. परंतु तो क्षेत्ररक्षक देवाला प्रश्न विचारतो की हा झेल माझ्या हातून का निसटला. या दरम्यान पहा पुन्हा एकदा बॅकफुटवर गेलाय परेश राऊत. याला आपण पाहू शकतो. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे होतोय आणि हा ना करता सहजासहजी 1-2 आणि इथे तिसरी धाव परिपूर्ण केली जाते. 3 धाव मिळतात. धावसंख्येत थोडासा बदल होतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा होतोय. एकूण 4 धावा प्रतीक राऊत याच्यासाठी पारितोषिक लागलं जात आहे. प्रत्येक षटकासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज राकेश पाटील यांच्याकडून. प्रत्येक षटकार मारा 100 कमवा. पुढील बॉल. याचा प्रयत्न तर झालाय. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू जातो लॉंग लेग पट्ट्यामध्ये. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा केलं जात आहे. याच क्षेत्ररक्षणाने आपण पाहिलं तर बावडा संघाचा जो आहे त्याने झेल सोडला होता प्रतीकचा आणि त्याच्यामुळे सध्या आपण पाहतोय की नाबाद 3 चेंडूनंतर 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. बघा आपल्याकडे धावा कमी आहेत. 3 षटकामध्ये 25 धावा जास्त नाही आहेत. म्हणजेच आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी असल्यानंतर आपला जो वायफल खर्च आहे तो आपण नेहमीच टाळतो. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही धावा कमी म्हणता तेव्हा तुम्हाला दर्जेदार क्षेत्ररक्षण करावं लागतं. यामुळे सरळ हातामध्ये हा झेल आला नव्हता. हा झेल हातामध्ये येऊन चिकटला असा प्रकार इथे पाहायला मिळाला. कर्णधारचा विकेट मिळाल्यानंतर बघा बावडा संघामध्ये जोश किती आहे. कारण एक महत्वाचा विकेट आहे. एक मॅच विनिंग प्लेयर मैदानाच्या बाहेर जातोय. त्याचाच आनंद मैदानाचा सामायिक झाला. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या जातोय परेशची जागा भरून काढण्यासाठी. आणि प्रशांत आणि प्रतीक या दोघांना मोठी जबाबदारी. आता प्रतीक पुन्हा स्ट्राईक एंडवर जाईल. नाही कॅच आउट आहे. त्याच्यामुळे नवीन फलंदाज स्ट्राईक एंड करायला राहणार. ही नवीन नियमावली आहे या टेनिस क्रिकेटची असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची असो. तर झेलची झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईक एंड कडे राहणार आहे. तर नवीन फलंदाज प्रशांत गेलाय. त्याला स्ट्राईक सध्या मिळालेली आहे. प्रतीक आहे मैदानाच्या आतमध्ये 2 धावावरती सध्या खेळतोय. परेश आज फक्त 3 धावांचं योगदान दिलं. 2 चेंडूला तो सामोरे गेला. जास्त काही करू शकला नाही. महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघाने वैयक्तिक 3 धावा त्याने बनवल्या आणि एक कॅच देऊन मैदानाच्या बाहेर तो आलाय. नवीन फलंदाज प्रशांत गेलाय. प्रशांत आणि प्रतीक जोडी मैदानाच्या आत आहे. पाहूया 2 फलंदाज काय करतात. कारण जरी धावा कमी असल्या तरी शक्य आणि अशक्य या 2 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला या 2 गोष्टींचा अवलंब करावा लागतोय. पुढील बॉल. या दरम्यान हलक्या हाताने खेळून काढलाय. जाता जाता आपलं वैयक्तिक खातं ओपन करतो प्रशांत. कारण शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर जे आहे ते अंतर आपल्याला विजयी करेल की पराजित करेल ते आपल्या दृढ निश्चयावर असेल की नाही. ही गोष्ट माझ्यासाठी शक्य आहे, ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे. आपला जो दृढ निश्चय म्हणजेच आपला जो आत्मविश्वास कॉन्फिडन्स असतो तोच आपल्याला त्या दोन्ही क्षेत्रामधल्या ज्या दरी आणि धुळी आहेत त्या भरण्यासाठी मदत करत असतो. तर पाहूया शक्य आणि अशक्य. जर आणि तर कमी धावसंख्या जरी असली तरी ही मॅच वाचवली जाऊ शकते. बॅट एज लागलं होतं परंतु चेंडू जातोय शॉट फाईन ठिकाणी. एक धाव परिपूर्ण होते. स्वतः कीपर त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक पहिल्या षटकात इथे खेळ संपला जातोय. 1 गडी बाद धावा झाल्या त्या 25 धावांचा पाठलाग करताना 7 काय त्या धावा बनवल्या जातील, काय या धावा चेस केल्या जातील, काय या धावा थांबवल्या जातील, बरेचसे प्रश्नाची नाही त्याचं उत्तर ऐकण्यापूर्वी पाहण्यापूर्वी आपण वळूया डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत.
12 चेंडू 18 धावा. सामन्यामध्ये चुरस वाढली गेली आहे, कारण मी म्हटलं की लो स्कोअर जरी असला तरी ही मॅच वाचवली जाऊ शकते, किंतु परंतु शक्य अशक्य जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट. बघूया कोण ठरतोय हिरो, कोण ठरतोय झिरो, कोण जिंकतो ही मॅच. पहिल्या चेंडूवर पतेलला चौकाराच्या दिशेने चेंडू जातो सीमाशे बाहेर. बघा याच क्षेत्राच्या पहिल्या चेंडूवरती झेल सुटला होता. 4 धावा येतात, धावा येतात त्या 11. एक गडीच्या मोबदल्यामध्ये अजूनही विचार केला तर 14 धावांचं लक्ष आहे. चेंडू शेष आहे ते 11 आणि 14चं समीकरण कोण सोडवेल. त्याचं उत्तर देताना प्रतीक राऊत म्हणतोय की मीच तो सोडवणार आहे. एक धाव घेतली, बघा इथे प्रेशर, मिसफील्ड, फायदा. गुरु काम सारी सोडू आणि हंगामा करू. थँक्यू डीजे. जबाबदारी पूर्णपणे प्रतीक राऊत स्वतःच्या खांद्यावर गेले. असं म्हणत जातं की जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात नाहीतरी काहीतरी शिकतात. हा क्रिकेट देखील आपल्यासाठी शिकण्यासाठीच आहे. धावा झालेले ते एकूण 15, अजूनही विजयासाठी 10 धावांचं लक्ष. चेंडू शेष आहे ते 10 आणि 10 चेंडूमध्ये 10 धावा. सामना आला जवळ. मोहर छाप सगळं काही दाखवलं या चेंडूने. प्रतीकच्या बॅट मधून ब्रँडेड सिक्सर. म्हणून मी म्हणतो मित्रांनो की पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडा कॅच तर नक्कीच जर तुम्ही हराल मॅच. तोच प्रकार इथे पाहायला मिळाला आहे. कारण बघा पहिल्या चेंडूवर ज्याच फलंदाजा तुम्ही झेल सोडला, मी म्हटलं की हा मॅच विनर प्लेअर आहे प्रतीक राऊत, त्याने दाखवलाय. आता सामना पूर्णपणे आपल्या जवळ, फक्त 4 धावा. तो देखील पुन्हा एकदा फ्रंट फुटवर पुन्हा एकदा बॅक फुटवर जातोय. एक धाव जरूर घेतली आहे, दुसऱ्या धावचा प्रयत्न इथे प्रतीक करणार आणि तो प्रयत्न इथे दिसलाय प्रतीकचा. धाव संख्येत होते बदल, धावा होतात त्या 23, माफक 2 धावेची आवश्यकता. 2 षटकांचा आपण पाहतो इथे खेळ सुरू आहे. अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू आहेत आणि विजयासाठी 2 धावा आणि येणार एक षटक, म्हणजे 8 चेंडू आणि 2 धावा. बघा सामना होता कुठे, आला कुठे. प्रेशर होतं 12 आणि 18चं समीकरण होतं, ते सहजासहजी सोडवलंय. एक चौकार, एक षटकार, पुन्हा एकदा चौकार आणि नंतर तिथे डबल. पाहूया काय स्ट्रॉंग फिनिश मोठ्या फटक्याने केला जाईल का. यस, प्रयत्न तर झालाय, हा प्रयत्न होतो या सफल. एक धाव घेतलीये. दुसऱ्याचा प्रयत्न करताना इथे प्रतीक राऊत दिसेल का, आणि तो दिसलाय. आणि इथे एक सहजासहजी सेकंड ओव्हर मध्ये गेम चेंज झालाय. हा मॅच बदलला गेलाय. जर त्याला मी म्हटलं क्रिकेटमध्ये थारा नाहीये, जर तुम्ही झेल घेतला असत तर काहीतरी घडलं असतं. तो सुटला गेला आणि परिणाम आपण पाहिलाय की ही मॅच वन साइड म्हणजे एकतर्फी पाहायला मिळालाय. आणि बावडा संघ या स्पर्धेतून बाहेर होतोय. झंझावत सावराईचा झंझावत मात्र आपल्याला पुढील पायरीमध्ये म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये दिसणार आहे. शुभेच्छा असतील झंझावात सावरी संघाला आणि बावडा संघ, तुमचं देखील आम्ही कौतुक करतोय. आपण आलात या स्पर्धेला, आपण हातभार लावलात. आपल्या या समाजाच्या मॅच मध्ये आपण नेहमीच असंच सहकार्य करा. आणि या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या, कारण क्रिकेट इथे संपलेलं नाहीये, अजूनही येणाऱ्या महिन्यामध्ये आठवड्यामध्ये कमीत कमी पावसाळ्यापर्यंत आपल्याला भरपूर क्रिकेट खेळायचं आहे. त्या क्रिकेटसाठी तुम्ही नव्याने तयारी करा. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारा. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो. ज्या चुका सुधारल्या गेल्यात नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पुढील मॅच मध्ये तुमचा फायदा होईल. चला लगेच जास्त वेळ घेत नाहीये, लगेच आपण बोलूया. डीजे नंतर तुम्हाला संधी देतोय. हा तो मॅच, या मॅचचा हिरो सगळ्यांनी पाहिलाय, न्याहालाय, ओळखलाय. कोण आहे तो सगळ्यांकडून जरा आम्ही फिरलो तर एकच नाव येणार आहे, ज्याने मात्र हा गेम चेंज केलाय. ज्याने मात्र वैयक्तिक जी 25 धावांचं लक्ष होतं, स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतली की त्या धावा मी पूर्ण करेन, मी बनवेन, मी करेन. कॅन्डी वृत्ती माझ्याकडे आहे, ती माझी खेळी माझ्याकडे आहे. त्याच्याच मुले आहेत आमचे हर्षल आहेत. हर्षलजी एकच नाव आमच्याकडे येते, ते म्हणजे प्रतीक आणि प्रतीकच. आणि प्रतीक 8 चेंडू आणि 21 धावा. तर
आणि 8 चेंडू 21 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय प्रतीक राऊत यांनी. त्यांना सामनावीराची जर्सी, त्यांचं मनोगत पहिले मी ऐकेल त्यांच्याकडून. मला या टीमला घेऊन खेळायचं होतं. झुंजावत टीमने मला पहिल्यांदाच जी ओपनिंगला पाठवलं आहे ते मला खूप आनंद झाला. आणि दुसरं म्हणजे सांगायला गेलं तर जी ऑर्गनाईज केलं आहे ती पण अतिशय सुंदर आहे. आणि बस एवढंच सांगू शकतो. षटकारावर पण एक बक्षीस मिळालं आहे, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? दरवर्षी जी नंडोरे चषक होते त्या टायमाला जी शेतकऱ्यांना बक्षीस लावतात ते आमचे भाऊजी राकेश भाऊजी. आणि यावेळेस पण त्यांनी बक्षीस लावलेलं आणि परत बक्षिसाचा मानकरी झालेला आहे मी. धन्यवाद प्रतीक. आणि आता सामनावीरची जर्सी त्यांना त्यांचेच भाऊजी राकेश पाटील यांच्याकडून देण्यात येत आहे. प्रतीक यांचं कौतुक आणि मान्यवरांचं आभार. धन्यवाद हर्षल. आपण बोलतोय मैदानाच्या दिशेने नवीन मॅच सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळाला. आसनगाव आणि नंडोरे या दोन संघामध्ये. नंडोरे या संघाने पहिल्या फेरीमध्ये चटेल संघाला पराभूत केलं आणि जो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आसनगाव संघाला आपण पाहतोय इथे प्रथम फलंदाजी करताना, कारण टॉस हल्ल्यानंतर वेळ आहे एक टार्गेट सेट करण्याची. 2 सलामीर मैदानाच्या आत दिसतात. टार्गेट सेट करण्यासाठी आसनगाव संघ आपला एक प्रतिनिधी आलेला आहे. चला दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. वसंत सृष्टी चषक 2023. सुरेख पहिला चेंडू चांगल्या लाईनवर अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. थोडासा आउट स्विंग होणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला नंदोरे संघाकडून प्रशांत याला आपण पाहू शकाल. प्रशांतची चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू पाहायला मिळाले आहेत. पंकज आणि आपण पाहतोय प्रणल हे 2 सलामीर आसनगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत.